दारूच्या आहारी गेलेल्या वडिलाला मुलाने संपविल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातून समोर आली आहे. घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एरणगाव येथे ही खळबळजनक घटना घडली. एरणगाव येथील 55 वर्षीय पुंडलिक कांबळे यांची त्यांच्याच मुलाने निर्घृण हत्या केली. मृतक पुंडलिकला दारूचं व्यसन नसल्याने त्यांच्या घरात नेहमीच वाद होत असल्याचं सांगण्यात येत आहे. 2 सप्टेंबरलाही मृतक व त्यांचा मुलगा आदर्श यांच्यात वाद झाला. यावेळी संतप्त झालेल्या मुलाने फावड्याच्या दांड्याने पुंडलिक यांच्या छातीवर व पोटावर जबर मारहाण केली. या मारहाणीत पुंडलिक हे बेशुद्ध झाले. त्यावेळी मारहाण करणारा मुलगा घराबाहेर निघून गेला. मृतकाच्या पत्नीने घडलेला प्रकार गावातील लोकांना सांगितला. लोकांनी घटनास्थळ गाठून पुंडलिकला बेशुद्ध अवस्थेत घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी पुंडलिकला मृत घोषित केलं. मृतक पुंडलिकवर 3 सप्टेंबरला अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना पारवा पोलीस मृतक पुंडलिकच्या घरी दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. या घटनेची तक्रार शंकर हसन्ना मोलगुलवार यांनी पारवा पोलिसात दिली. या तक्रारीवरून पारवा पोलिसांनी आदर्श कांबळे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला व त्याला अटक केली आणि घटनेचा पुढील तपास जारी केला. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी.